महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. हे भ्रूण प्रत्यारोपणाचे प्रयोग यशस्वी झाले. फार मोठी खर्चिक अशा प्रकारची प्रयोगशाळा लागते. फार मोठ्या प्रकारच्या खर्चिक गोष्टी त्या उभारणीसाठी लागतात, प्रकल्प उभारणीसाठी. हा सगळा खर्च केंद्र शासनाच्या मदतीनं आणि केवळ आपल्याकडे 27-28 प्रजातीच्या गायी आपल्या मठावरती चांगल्या प्रकारे सांभाळलेल्या आहेत म्हणून हा प्रकल्प इथं उभा केलेला आहे. त्याचा सुद्धा आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये निश्चित चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे. मागच्या 3 महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारचा एक भ्रूण प्रत्यारोपणाचा प्रकल्प इथं उभा केलेला आहे. भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे गर्भच. आतापर्यंत आपण शुक्राणू गायीच्या गर्भाशयामध्ये टाकत होतो आणि मग गायीचं स्त्रीबीज आणि वळूच्या रेतमात्रामध्ये असलेल्या शुक्राणू यांचा संगम होऊन आपल्याला गर्भधारणा मिळायची. आताच्या टप्प्यामध्ये गायीच्या गर्भाशयामध्ये आपल्याला टाकायचा. फक्त गाय माझ्यावरती आली की 5व्या-6व्या दिवशी रेडीमेड गर्भ, जसं की आपण कृत्रिम रेतन केलं तसं टाकला की गर्भधारणा गायीची सुरू होत राहणार आहे. जेवढ्या काही वांज गायी आहेत, जेवढ्या गायी लवकर फळत नाहीत, जेवढ्या गायीमध्ये फलन होत नाही, अशा अनेक वंध्यत्व असणाऱ्या गायींच्या बाबतीमध्ये हे गर्भ वाढत जाते. म्हणजे तुमच्या गायीमध्ये जर गीर जातीचा गर्भ टाकला खिलार गायीमध्ये तर जन्मनाली कालवड ही गीर जातीची असेल, पण तिला कोल्हापूरच्या तापमान सहन करण्याची क्षमता आणि काटकपणाची खिलार मधला आहे तर तो मिळणार आहे, कारण तिची आई ही खिलार जाती. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.